नक्कीच स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. बंद्रे मारुती काल्ले संघाचे एक इष्टरक्षक फलंदाज आणि संघनायक संतोषजी तरे यांनी कालिका माता चषक 2024 साठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद संतोष भाऊ तरे. आपलं चाचणी स्पर्धा कालिका माता चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या भिनार संघ. यानंतर लगेच पुढील दोन संघांनी तयारीत राहायचंय. चौथायरवा मानकोली बस संघ इथे उपस्थित झालेले आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज झालेत जगदीश गुलवी. जय बजरंग भिनार संघाचे एक लेजेंड क्रिकेटर चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत जगदीश गुलवी. आणि गावदेवी पूर्णा संघाची सलामीर जोडी भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा एक स्टार खेळाडू देवा टावरे आणि त्याचा सहकारी सचिन. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल आलेला आहे. बरोबर 20 मिनिटं आम्ही टाइम सेट कर. 10:23 या पहिल्या डावाचा पहिला चेंडू टाकलाय आणि पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात वाईट. अतिरिक्त धावसंख्येने डावाला सुरुवात झाली आहे. सचिन स्पोर्ट पूर्णा गावदेवी पूर्णा संघाच्या फलकावर चांगला फटका अगदी ऑफड्राईव्हचा देवा टावरे यांचा. आणि चौकरांनी आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलेलं आहे. गावदेवी पूर्णा संघाचा सलामीवीर देवा टावरे, राकेश टावरे, बालचंद टावरे, कपिलजी चौधरी, राकेश टावरे, हरी पाटील सारखे कित्येक चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. देवा टावरेने ते कॉलिंग केलेली आहे. हा ना आणि अखेरकार इथे फलंदाज सचिन पाटीलला मात्र परतावं लागेल. कॉलिंगचा अभाव नक्कीच आपण इथे पाहिलाय. हरी पाटील हे देखील गावदेवी पूर्णा संघाचे माजी संघनायक राहिलेले आहेत आणि कित्येकदा ते सलामीला फलंदाजीसाठी आलेले आहेत. सचिन पाटील स्वतःवर नाराज असतील. कुठलाही चेंडू न खेळता अगदी माघारी परतावं लागलेलं आहे. संदेश वखारेचं कौतुक करावं लागेल. त्यांनी पाहिलं होतं की दोन्ही खेळाडू एकाच पॉपिंग क्रीजमध्ये आहेत आणि अगदी गोलंदाज ते एंडला थ्रो केला जगदीश गुलवीनं. फलंदाज राकेश पाटीलला धावचीच्या स्वरूपात बाद केलेलं आहे. एक बाद 6. जय बजरंग कारिवली संघ आणि चौथ्यारवा मानकोली ब दोन्ही संघांनी आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी नाणेफेकी होणं बंधनकारक आहे. जो संघ उशिराने येईल त्याला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. इथे चेंडूला अगदी पाहिलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट उडवलाय. खाली क्षेत्र आहे. पॉवर प्लेचा पॉवरफुल फटका देवा टावरेच्या बॅटमधून. या पहिल्या ओव्हरचा दुसरा चौकार. धावसंख्या 10. जेव्हा देवा टावरे चांगली फलंदाजी करते तेव्हा नक्कीच गावदेवी पूर्णा संघ चांगल्या फॉर्म मध्ये. किशोर पाटील असतील ते देखील एक चांगले खेळाडू आहेत. त्यानंतर त्यांचे बंधू महेश पाटील. चांगली खेळाडूंची भरणा असलेली टीम गावदेवी पूर्णा आपण पाहतोय. आपले स्वयंसेवक आयोजन कमिटीचे सदस्य जरा आपण टप्प्याटप्प्याने शमरच्या लगत बसा खुर्ची घेऊन, जेणेकरून सामन्याला उशीर होणार नाहीये. दहा धावा 3 चेंडू.
एक वाईट आलंय, अगदी जगदीश गुलवींच्या लक्षात नव्हतं. जेव्हा वाईट दिला तेव्हा त्यांनी पंचांना नक्कीच थोडासा हलकासा प्रश्न विचारला होता. मात्र पंच परमेश्वर, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. तिसऱ्या पंचांची सुविधा नाही आहे. सर्व संघाची नोंद घ्या. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न नक्कीच इथे करायला हवा होता. कॉलिंग नाहीये, कॉलिंगचा कुठेतरी अभाव पडतोय. पुन्हा एकदा झेलबादची नक्कीच धावबादची शक्यता आणि दोन्ही फलंदाज कुठल्याही प्रकारचा चेंडू न खेळता धावबाद झालेत. हरिदास पाटील देखील नाराज, सचिन पाटील देखील नाराज. इथे देवा टावरे चुकतायत की त्यांचे सहकारी. हा प्रश्नचिन्ह कायम आहे. 2 बाद 11 आणि सिनियर खेळाडू बाला पाटील. बाला पाटील एक गावदेवी पूर्णा संघाचे सिनियर खेळाडू आहेत. नक्कीच फलंदाज झेलबाद अथवा बोल्ड आउट झाला तर दुःख होत नाही. मात्र जर धावबाद झाला तर त्या खेळाडूला नक्कीच दुःख जाणवतोय. बघूया बाला पाटील. 2 चेंडू या पहिल्या ओव्हरचे शिल्लक आहेत. गावदेवी पूर्णा संघ 2 बाद 11 वर पोहोचलेला आहे. देवा टावरे खेळते 10 वर आणि 1 धाव वाईट. अशा एकूण 11 धावा लागलेल्या आहेत. चांगला चेंडू अगदी जगदीश गुलवे यांचा. डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू जय बजरंग भिनार आणि गावदेवी पूर्णा. इथे बाला पाटीलनं चेंडूला अगदी मिड विकेट डिझनला उडवलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमारेषा गाठतोय. बाला पाटीलच्या बॅटमधून हा दमदार चौकार. गुड शॉट. अगदी चेंडू बॅटच्या मधोमध घेतलाय. देवा टावरे कोच असतील. आपले सिनियर खेळाडू बाला पाटील यांच्यावर कपिल चौधरी कोच असतील नक्कीच. कारण की शेवटच्या चेंडूवर चौकार मारलाय आणि संघाची टोटल धावून पोहोचली. गावदेवी पूर्णा संघाची 2 बाद 15. कालिका माता कालवार नवीन 40+ आयोजित चाचणी स्पर्धा श्री कालिका माता चषक 2024चा आजचा दुसरा दिवस. पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर कंप्लीट झालेलं आहे आणि आता आपल्याला क्षेत्ररक्षण थोडंसं डीपमध्ये पाहायला मिळेल. कारण की 2 क्षेत्ररक्षक हे टी-शर्ट सर्कलमध्ये. एक गोलंदाज विनोद आहेत. यष्टीरक्षक संदेश वखारे. शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक आहे. एक पॉइंट रिझनला विनोद. शॉर्ट रनअपनी देवा टावरे यांच्यासाठी. पहिला चेंडू स्लॉग सिपच्या अंदाजानं खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूनं अगदी शर्यतीचा इथे वेध घेतलाय. इथे निशाणा चुकलाय संदेश वखारेचा. गरज होती का बाला पाटीलला धावबाद करण्याची. लेगबाईच्या स्वरूपात रोशनजी म्हात्रे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य आणि एक उत्कृष्ट कबड्डीपटू. आपलं सहर्ष स्वागत. चांगल्या धावा या दुसऱ्या ओव्हरमध्ये येताना आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती 23. देवा टावरे एका बाजूनी
अगदी चांगल्या धावा बनवतात आपल्या संघासाठी. 2 विकेट अगदी सस्त्यामध्ये गेले होते. अनिल यांच्याकडून चेंडूला फील केलं गेलंय. धावसंख्या क्वार्टर 50 आता 25. दुसऱ्या ओव्हरचा 3 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. ओम फोटो लाईव्ह, अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर यांची टेक्निकल टीम, आमचे कॅमेरेमॅन भारत पाटील अल्लिमघर आणि सागर भिवंडी. धावसंख्या 27. स्वर्गीय अशोक तुकाराम म्हात्रे खेळाडू कक्ष आपण पाहतोय. रमा म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झालेले आहे. तसेच रमा नेट आणि या स्पर्धेसाठी चेंडूंची व्यवस्था झालेली आहे. चांगला झेल टिपलाय जगदीश गुलवीनं आणि ते फलंदाज बाद होतील देवा टावरे. पहिली विकेट अगदी विनोदनं आपल्या खात्यावरच जमा केलेली आहे. 2 फलंदाज हे धावचीत बाद झाले होते आणि तिसरा फलंदाज देवा टावरे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये एक चांगला झेल इथे संपादन करून जगदीश गुलवीनं देवा टावरेला परतीचा रस्ता दाखवलेला आहे. हर्षल येतोय. हर्षल एक चांगला खेळाडू आहे. हर्षलकडे चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी आहे. गावदेवी पूर्ण संघाचा हर्षल एक मुख्य खेळाडू म्हणून ज्यांची गिनती त्यांच्या संघामधून होते. शेवटचा एक चेंडू जय बजरंग कारिवली संघाचा संघनायक विनोद. हर्षल पुढे येऊन चेंडूला अगदी ऑन साईडला टोलवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. बाला पाटील इथे धावचीत बाद. तिसरा फलंदाज आतापर्यंत गावदेवी पूर्ण संघाचा धावचीत बाद झालेला आहे. 2 ओव्हर 4 बाद 14च्या सरासरीनं 28 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या चांगली आहे. मात्र या खेळपट्टीवर आपण काल पाहिलं 6 सामन्यातून 5 वेळा 50 पेक्षा जास्त धावा चेस झालेल्या आहेत. फक्त शेवटच्या सामन्यातून वीर तानाजी दापोडे संघाला 50 धावांच्या आतमध्ये रोखलं होतं स्वराज्य स्पोर्ट कशिलिया संघाने. 5 सामने अगदी आपण पाहिले तर 53, 56, 52, 54 असे धावा चेस होताना पाहिलेत. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त ही स्पर्धा प्रतापजी पाटील साहेब, गणेशदादा केनी, रमेशजी तरे आणि संपूर्ण कमिटीचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय की स्पर्धा भरवण्याचा मान श्री कालिका माता कालवारे संघाला दिलेला आहे. कालिका माता चषक 2024. गोलंदाज येत आहेत मनोज हरट. नक्कीच हेमंत हरट यांचे बंधू आहेत. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा हेमंत हरट यांचे बंधू मनोज हरट. फलंदाज राकेश तावरे आलेत. राकेश आणि हर्षलवर आता मोठी जबाबदारी आहे. कपिल चौधरी देखील एक चांगले फलंदाज आहेत. यष्टीरक्षक फलंदाज. राकेशसाठी अगदी स्लोवर गतीने टाकलेला चेंडू दुसऱ्या धावेसाठी निघालेत. राकेशची चांगली कॉलिंग आणि त्याला साथ देतोय हर्षल. धावसंख्या 30. 13 चेंडू 30 धावा 4 विकेट. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा एस्ट्यांच्या मागे संदेश वखारे झेल टिपतायत. फलंदाज बाद.
राकेश टावरे 2 धावांवर बाद झालेत. देवा टावरेनं 18 धावांचं योगदान दिलं. सचिन पाटील 0 वर, हरिदास पाटील 0 वर, बाला पाटील 4, हर्षल खेळतो 1 वर. आता नव्याने फलंदाज क्रमांक 7 वर जातोय मनोज. मनोज हरट चांगली गोलंदाजी करतात. अगदी 4 ते 5 पावलांचा रनअप आहे, मात्र गोलंदाजी अगदी लाईन अँड लेंथ मध्ये. चांगला चेंडू, अगदी लेग स्पिनच्या अंदाजानं चेंडूला फेकी गेली होती डेंजर एंडला. नक्कीच इथे आपण पाहिले दोन्ही खेळाडू होते, कौतुक करावं लागेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा मिळतील 2. 32 वर टोटल जाऊन पोचली आहे गावदेवी पूर्ण संघाची. 15 चेंडू 5 बाद 32. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मिस टाइम फटका आहे. स्वतः मनोज हराट शॉट मिड विकेटला गेलेत. आता मात्र हर्षल चुकलाय. संदेशची देखील दमशात. नक्कीच प्रॅक्टिसचा अभाव आहे. संदेशने सांगितलंय आमचा सराव नाहीये, मात्र आम्ही चाचणी स्पर्धेमध्ये उतरलोय. मनोज हरटचं कौतुक करावं लागेल. इथे आणखीन एक फलंदाज धावचित बाद करता आला असता. संदेशने आल्या सांगितले की आमचा सराव नाहीये, आम्ही पहिला सामना खेळतोय, हरकत नाहीये. अजूनही कुठल्या गावामध्ये मैदान उपलब्ध झालेले नाहीत. क्रिकेटला सुरुवात झालेली आहे या चाचणी स्पर्धेच्या माध्यमातून. डॉट बॉल चाचणी स्पर्धा म्हटली की कुठला नवीन खेळाडू कुठल्या संघामध्ये आलाय, कुठला संघ संघटनेमध्ये जॉईन झालाय याची उत्सुकता संपूर्ण कमिटीला राहते. ज्या संघांचे खेळाडूंचे ID कार्ड बनवायचे आहेत त्यांनी त्वरित बनवून घ्या, अन्यथा पुढील स्पर्धेमध्ये कोणाला प्रवेश मिळणार नाही आहे. आणि ज्यांचे फॉर्म भरायचे आहेत, ज्या संघाचे आणि वार्षिक फी जमा करायचे त्यांनी देखील नक्कीच आपल्या शरद नाना केनी आणि बिंदास माली मानकुलीकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आपल्या अध्यक्ष ग्रुपवर वारंवार सूचना करतायत. ज्या संघामध्ये वयवर्ष 45-40चे नवीन खेळाडू असतील त्यांचे ID कार्ड आपल्याला बनवायचे आहेत. बघूया, हर्षलनं अगदी चेंडूला हलक्या हाताने टॅप केला, गॅप शोधली आणि ते 4 धावा देखील मिळवल्यात. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. डोक्याचा वापर केला, चेंडूची लाईन अँड लेंथ ओळखली आणि ते 4 धावा मूल्यवान आपल्या संघासाठी जमा केले. 3 ओव्हर 37 धावसंख्येवर पोहोचलाय गावदेवी स्पोर्ट पूर्णा. शेवटचा आणि अंतिम 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चौथाईरवा मानकुली ब संघाचा संघनायक आणि जय बजरंग कारिवली या संघाचा संघनायक आपण त्वरित या नाणेफेकीसाठी. जो संघ हजर राहणार नाहीये टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये त्याला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. आयोजन कमिटीचा आपल्याला सूचना नसून हा इशारा आहे. कंपल्सरी आपल्याला नाणेफेकी उरवायचीच आहेत. रमा मात्रे वेलकम. संदेश वखारे भिवंडी समालोचक आमच्या परिवाराचे सचिव आणि जय बजरंग भिनार या संघाचे करता धरता आहेत. अपार मेहनत त्यांनी संघ उभारणीसाठी घेतलेली आहे. पहिला चेंडू पंचांना प्रश्न विचारलाय. शिवम वैतीस सर सहमत नाहीत. लेगबाईचा इशारा केलाय. एक सिंगलनं धावसंख्या 38. जय बजरंग कारिवली हर्षलचा फटका अगदी चांगला आहे. स्केअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजनला. हर्षल एक जबाबदारीने आता
खेळपट्टीवर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी आणि नक्कीच गावदेवी पूर्णा संघासाठी एक आनंदाची बातमी आहे की हर्षल चांगल्या टचमध्ये चेंडू अगदी बॅटच्या मधोमध घेतोय. आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केला, 2 चौकारासह 9 वर खेळतोय. धावसंख्या 42 42 धावा. इथे फटका अगदी ऑन साईडला मारलाय. काऊ कॉर्नर रिजनला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण दुसरीसाठी चांगला प्रयत्न होतोय. मनोज चांगली साथ देत आहेत. वेलकम रजनी माली, चौटेरवा मानकोली ब संघाचे संघनायक जय बजरंग कारिवली आपला देखील संघनायक आपण त्वरित पाठवा. प्रगती कोरी टॉस बॉक्समध्ये संदेश शेठ म्हात्रे आणि गुरुनाथ शेठ म्हात्रे यांच्या नावाचा टॉस बॉक्स आणि इथे देखील हर्षलनं 4 धावा मौल्यवान आपल्या संघासाठी जमा केलेत. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हर्षल खेळतात 15 वर 3 चौकार 1 दुहेरी 1 सिंगल आणि 2 डॉट. 7 चेंडूमध्ये 15. देवा टावरेने 8 चेंडूमध्ये 18. नक्कीच या व्यतिरिक्त कुठल्याही फलंदाजाला संधी मिळाली नाही, कारण की सचिन पाटील धावचित बाद झाले, हरदास पाटील धावचित बाद झाले, बाला पाटील देखील धावचित बाद झाले. मात्र एक चौकार त्यांनी जरूर ठोकलाय. राकेश 2, मनोज 3 वर. शेवटचे 2 चेंडू आहेत. अगदी चेंडू पहिल्या तर ऑन साईडला गेलाय, दुसरीसाठी निघालाय डेंजर एंडला. नक्कीच मनोज मात्र सेफ आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी 50 धावा बरोबर लागलेले आहेत. 23 चेंडूमध्ये 50 वर पोचलेले आहे गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघ. वेलकम सचिन. फटका उडवलाय चेंडू हवेमध्ये. बघूया मिड विकेट रिजन मध्ये. क्या बात है, क्या बात है. 40+ क्रिकेट आणि असे झेल खूप डोळ्याने आनंद देऊन जातात. चांगला झेल टिपलाय. वाह, जगदीश गुलवी खुश आहेत. संदेश वकारे देखील खुश असतील, कारण की हा चेंडू जर जमिनीला दान झाला असता तर संघाला काही धावा मोजाव्या लागल्या असत्या. मात्र 2 खेळाडूंचं ते कौतुक करावं लागेल. चांगला झेल टिपलाय आणि अखेरकार हर्षलला देखील त्यांनी शेवटच्या चेंडूवर बाद केलेलं आहे. विजयाचं लक्ष 51 धावांचं. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सर्वांना सस्ने नमस्कार. चला जाऊया आजच्या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या टॉसकडे. 2 संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला आपण पाहतोय चौटाईरो मानकुली बी विपक्ष जय बजरंग कारिवली. नाणेफेकसाठी मी आम्ही शशिकांत गाडगे. शशिकांतजी गाडगे साहेब, आपण या सामन्याचं नाणेफेक करावं. चला दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण या. शशिकांतजी गाडगे साहेब, आपण या दोन्ही संघामधून नाणेफेक करायची आहे. हेलो. टॉस का बॉस.
चाचणी स्पर्धा 2023-24 या स्पर्धेतला दुसरा सामना आपण पाहतो. एका बाजूला चौथा मानकुली बी विपक्ष जय बजरंग कारिवली. कॉलिंग कोण करतोय? चला हेडचं म्हणणं आहे आणि मला वाटतं एक्झिट तेच पडतंय. मान्यवरांचं खूप खूप आभार. आपण पुणेच एकदा जाऊन मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. मित्रा नाणेफेक झालेली, नाणेफेकीचा कॉल देखील तुझ्या बाजूने लागतोय. काय निर्णय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण. तालुका क्रिकेटमध्ये पहिली स्पर्धा चाचणी स्पर्धा 2024ला प्रारंभ झालेला आहे. काय फिलिंग करतोय या स्पर्धेत? नाही, चांगलं आहे. आता नवीन वर्षाची नवीन सुरुवात आहे. अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष प्रताप पाटील साहेब आणि अध्यक्ष गणेश दादा केनी आहे कालवारवाल्यांनी जे चालू केले आहे चाचणी स्पर्धेचा भराव त्याचा मान त्यांनी घेतलेला आहे. अतिशय उत्कृष्ट सुरुवात झाली नवीन वर्षाची. पण मी आपल्या कमिटीला विनंती करेन की जरा वेळेचं भान ठेवून वेळेनुसार सामने खेळवावे. आम्हीसुद्धा आमची कामं सोडून वेळेवरती हजर राहतो, तर तुमचंसुद्धा कर्तव्य बनते का दुसऱ्या संघांना वेळेवर बोलून आणि वेळेवर लक्ष द्या जरा, हे पूर्ण संघटनेला मी सूचित करतो. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नाणेफेक तुम्ही जिंकलेली आहे, सकाळचं सत्र आहे, क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेले आहे. समोरच्या संघात आपण खऱ्या अर्थानं जर विचार केला तर तालुका क्रिकेटमधला एक रँकिंगचा स्तंभ आहे. टॉप 10मधून खऱ्या अर्थानं या संघाचं आवर्जून नाव घेतलं जातं आणि खास करून बॅटिंग लाईनअप म्हणजे फलंदाजीसाठी एक ओळखणारा संघ आहे. अशा संघाला आपण कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आमचा प्रयत्न तर 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा असेल. पण त्यांची फलंदाजी अतिशय चांगली आणि संघसुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे बलाढ्य संघ आहे, ते आम्ही मान्य करतो. आणि फलंदाज आणि गोलंदाजी तितकी तीक्ष्ण आणि फलंदाजीचं बघाल तर ते 60 पण धावा मारतील आम्हाला. तरी पण आमचा प्रयत्न असेल की आम्ही 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि सांगायचं झालं का हा आमच्या मामाचा गाव आहे, आमचं इथं बालपण गेलेलं आहे. अशोक मामा आमचे जे त्यांचा खेळाडू कक्ष आहे, दिगंबर मामा असतील आणि करसन मामा यांचे बाचे आहोत आम्ही आणि आमचं इथं बालपण गेले. त्याच्यामुळे मामांच्या गावाला आम्ही चांगला खेळ करू आणि प्रेक्षकांचे एक मनोरंजनाचा सामना बघायला भेटेल. थँक्स, धन्यवाद. मित्र, नाणेफेक आली, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नाणेफेक जिंकली असती तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. आता मात्र प्रवाहाच्या थोडंसं विरुद्ध जायचं, प्रथम फलंदाजी करायची आहे, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा? 45 ते 50. बघा 50 धावा एक चांगला सेट असेल. मात्र या 50 धावा करण्यासाठी फलंदाजी फार महत्त्वाची आहे. सकाळचं सत्र आहे आणि आपल्या संघामधून कुठच्या ट्रम्प कार्ड फलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? संदीप नाईक आहे, मोनिश नाईक आहे, स्वतः मी आहे, उमेश नाईक आहे. चाचणी स्पर्धा 2024ला प्रारंभ झालेली आहे. तालुका क्रिकेटमधली पहिली स्पर्धा आपण केला, काय फिलिंग करता येईल? आयोजन नियोजन तर खूप चांगलं आहे. आमचे प्लेयर जरा 7 ते 8 गेले मनालीला, आमच्यावर प्लेयर नाही आहेत, पूर्ण खाली 11 जण आहेत, त्यांना ॲडजस्ट करून घेऊ आम्ही. धन्यवाद, ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. बघा टॉसबॉक्समधून ब्रेकिंग न्यूज आहे. दोन संघामधून नाणेफेक झाली, नाणेफेकीचा कॉल लागतोय. चौथा हिरवा मानकुली बी संघाच्या बाजूने ज्यानं प्रथम स्वीकारलाय आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले जय बजरंग कारिवली या संघाला. मी पुन्हा एकदा आपणास घेऊन चालते कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे परममित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ मानकुली, ओल्ड टू काळूराम केनी. धन्यवाद मोहनदादा भोईर. दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी संपन्न झालेली आहे आणि चौथ्या मानकुली ब या संघाचा संघ रजनी माली यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी जय बजरंग कारिवली या संघाला आमंत्रित केले आहे. गोकुल पाटील संघनायक म्हणून ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे. जाऊया ऐकूया आपण चालू सामन्याचं दुसरं सत्र मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून. धन्यवाद. हॅलो, पहिला चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, जगदीशाच्या बाटापासून सुरेख सुंदर पथका सजलाय. थोडंसं मिसफिल्ड निश्चित आपण पाहिलं, मात्र एक सोडतो दुसरा अडवतोय असं चित्र मैदानामधून आपण पाहिलं. 2 धावगडीची संधी झाली फलंदाज जगदीशाला. स्वतःचा आणि संघाचं ज्यानं अकाउंट ओपन केलं धावसंख्येत बिन 2 झाले ना. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल पेस करताना जगदीशाच्या बाटमधून 2 धावगडीची संधी झाली. या 2 धावांनी बिनार संघाचं अकाउंट ओपन झालं. धावसंख्या बिनबाद 2. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग पंचांना क्रॉस करतोय. रायटा मोरचा मारा करताना गोलंदाज भालचंद्र टावरे आणि या ठिकाणी मात्र चेंडूला उडवले. यास
चेंडू जाईल 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 आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. खऱ्या अर्थानं चेंडूची फेक थोडीशी चुकी झाली होती. फलंदाज मात्र अभी झाला आणि काय कमालीचा फटका त्याच्या बॅटमधून सजला. चेंडू आउट ऑफ पार्क. वाडिश लॉंग ऑन सीमारशा क्लिअर करताना हा षटकार येतो जगदीशाच्या बॅटमधून आणि या 6 धावेने देखील संघाची धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या होती बिनबाद 8. खऱ्या अर्थानं जगदीश यांनी देखील तालुका क्रिकेट ग्रामीण क्रिकेट गाजवलेलं आहे. 40मध्ये डेब्यू झाल्यानंतर देखील चांगला खेळ त्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय. पुन्हा एकदा भालचंदजी टावरे राईट आर्म ओव्हरचा मारा करतोय. हा चेंडू देखील जाईल 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 आउट ऑफ पार्क. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी अकोट टप्प्याची झाली होती. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. हाफ टेकर पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज शफल झाला. ऑन साईडला त्याचा फटका साधला आणि चेंडू मात्र मिडविकेट सीमेच्या बाहेर जाणारा पुन्हा एकदा नेत्रदीपक षटकार त्याच्या बॅटमधून आला. बॅक टू बॅक 2 षटकार. कालच्या स्पर्धेमधून आपण षटकारांची हॅट्रिक साधणारा एकमेव फलंदाज पाहिला. दिनेश पाटील आणि मदन चौधरी. हॅलो 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 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज भालचंद. हा चेंडू देखील पुन्हा एकदा थोडासा आखूट टप्प्याचा होता. फलंदाज शफल होतोय. ऑन साईडचा फटका देखील सुरेख सुंदर त्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा सजतोय. 1 बाउन्स एका टप्प्याने मात्र शतरक्षला बेट करून चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. काय कमालीची फलंदाजी. संदेजी वखार यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेटमध्ये हा संघ देखील एक उत्तम कामगिरी करतोय. फिफ्टी 51 धावांचं टार्गेट आहे. लक्ष्य आहे. मात्र लक्षात पाठला करताना कमालीची फलंदाजी खऱ्या अर्थाने जगदीशाच्या बॅटमधून चौकार आणि षटकांची ड्रिल आपण पाहतोय. सलामी गोलंदाज भालचंद टावरे थोडासा चिंताग्रस्त. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत ज्याने खर्च केला तब्बल 18 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चेंडू मात्र थोडासा सर आहे आउट ऑफ स्टंप. निश्चित आपण थोडंसं प्रेशर वाईज पाहतोय गोलंदाजाला. धावसंख्या एकाने पुढे धावसंख्या होती 19. 51 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग करताना ही सलामी जोडी भिनार या संघाची जगदीश यांनी नवनाथ. सॉफ्ट डिसमिसल. खऱ्या अर्थानं चेंडूची फेक उत्तम झाली. हलक्यात मॅने खेळण्याचा प्रयत्न झाला. ताकद जोखली ती फटक्यामध्ये आणि महत्वाचा फलंदाज इनफिल्डमधून उत्तम झेल केला जातोय बाळाच्या माध्यमातून आणि महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय. पहिली सफलता प्राप्त करणारा गोलंदाज भालचंद टावरे याचं देखील संघाच्या वतीने कौतुक केलं जातं. धावा जरी दिल्या तरी मात्र एक मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये ज्याला यश आला. नेक्स्ट बॅट्समन भिनार या संघाचा दीपक. नेक्स्ट बॅट्समन दीपक. संधीजी वखार यांचा संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतो. खऱ्या अर्थानं संघाची उभारणी करण्यासाठी त्यांनी देखील फार कष्ट केलेले आहेत. अपार कष्ट आणि अपार मेहनतीने हा संघ त्यांनी उभारलेला आहे. आदरणीय गणेशदादा केने यांचा कृपा आशीर्वाद. सुरेख सुंदर सुरुवात देखील झालेली आहे भिनार या संघाची. 51 धावांचा लक्ष्य पाठलाग करताना या लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत धावसंख्या येते 19. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि बघूया शेवटच्या चेंडूवर गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाज करेल या अगेन्स्ट फलंदाज त्या चेंडूला कशा प्रकारे पेस करेल. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. डिफेन्सिव्ह फटका फक्त ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू डीपमध्ये जातो. इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. या 1 धावाने संघात धावसंख्या तब्बल 20 वर पोहोचली. पहिल्या ओव्हरमधून जबरदस्त सुरुवात. सकारात्मक सुरुवात करताना संघ आपण पाहतोय जय बजरंग भिनार. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सुरुवात दर्जेदार सुरुवात करताना संघ आपण पाहिला भिनार. उर्वरित 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी 31 धावांची गरज. चालू सामन्याचा विचार केला तर खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमधून तब्बल 20 धावा खर्च करताना गोलंदाज भालचंद टावरे तर पहिल्या ओव्हरमधून तब्बल 20 धावा जमा करताना भिनार संघ आपण पाहिला. चला प्लीज फील्ड सजावट करा. जास्त वेळ घेऊ नका.
देवाजी जास्त सजेशन करू नका प्लीज. चला आता कदाचित काय चला प्लीज थोडंसं वेळेचं सहकार्य करा. खास करून क्षेत्ररक्षण करणारा संघ गावदेवी पुणे संघाचा कॅप्टन प्लीज तुम्हाला विनंती करतो वेळेचं सहकार्य करा. आज आम्हाला वेळ फार मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण की आज तब्बल जो शेड्यूल फार मोठे आहे 9 सामने आहेत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पाला सांघिक दुसरं गोलंदाज येतोय हर्षल. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी डावखुरा फलंदाज दीपक याला. 18 चेंडूचा खेळ बाकी विजयासाठी 31 धावांची गरज. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचं महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष आणि क्रिकेटची जत्रा साची स्पर्धा 2024 अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतोय. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर जय कालिका माता कालवार. सुरेख सुंदर अप्रतिम मुस्कू चेंडू फेक. एक फुल्यांचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधताना फलंदाजाला खऱ्या अर्थाने चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. पुन्हा एकदा गोलंदाज चल हॅलो 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 बॅटरी झाली असेल हॅलो. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान चेंडू परिपूर्ण बीट करताना फलंदाजाला स्विंग मिस. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय गणेशदादा केनी, त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रतापजी पाटील साहेब यांच्या कृपा आशीर्वादानं या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य आयोजन पाहतोय. ऑन साईडचा फटका सजल्यावरून कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं थांबवलं होताना त्या क्षेत्ररक्षण ठिकाणी आपण पाहिलं आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे ठिकाणी 2 धावा कन्वर्ट झाल्या. या 2 धावाने बिनार संघाची धावसंख्या होते ती 22. लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या ओव्हरचा सामना चालू आहे. धावसंख्या 22, विजयाचं लक्ष 51 धावांचं. पुन्हा एकदा हर्षद गोलंदाज. लेफ्ट हँड ओव्हरचा मारा. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. दीपक याच्या बॅटमधून फक्त आणि फक्त एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. ऑन साईडला फटका सजला. चेंडू डीपमध्ये जातो. इनफिल्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धाव घेण्याची संधी मिळाली आणि 1 धावेने संघ धावसंख्या 23 वर पोहोचली. पहिली आपण खाऊ. हॅलो हॅलो अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज हर्षद. लेफ्ट हँड ओव्हरचा मार करतो. स्ट्राईक रोटेट काही संधी आहे. बॅट्समन बॅटल नवनाथ आतापर्यंत कुठल्या चेंडूचा सामना करता स्ट्राईक रोटेट करतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला होता. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. षटक क्रमांक दुसरं देखील थोडंसं धोक्याची सूचना देताना जय बजरंग भिनार या संघाला. चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. मात्र दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघाती प्रयत्न झाला आणि प्रयत्नामधून फलंदाज असफल होतोय. फलंदाजला मात्र सोडावं लागेल ते मैदान. फलंदाज मला वाटतं नवनाथ त्याची कडे संपुष्टात येते. नेक्स्ट बॅट्समन मनोज जातोय. यानंतर देखील बिग मॅच
कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकी टक्कर. जय बजन कारिवली विपक्ष चौथा इनवा मानकुली बी या दोन संघांमधून पुढील सामना. षटक क्रमांक दुसरा संपत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 24. उर्वरित 12 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 27 धावांची गरज. प्रतिओव्हरचा आपण विचार केला तर 13.50 ची सरासरी. षटक क्रमांक जे दुसरा हाताळताना हर्षद याचं मी कौतुक करेन. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. खऱ्या अर्थानं संघटनाकडे विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी आपण त्याची पाहिली. ज्याला खर्च केला फक्त आणि फक्त 4 धावा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज येतोय राकेश, संघाचा कुल कॅप्टन. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने तिसऱ्या षटकाचा गोलंदाज राकेश, संघाचा कॅप्टन देखील आहे राकेश. राईट आर्म राऊंडचा मार करतो, स्ट्राईक रोटेट करतो. डावपुरा फलंदाज दीपक, ज्यानं आतापर्यंत 4 धावा या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी पहिला चेंडू मात्र बघूया कशा प्रकारची फेक झालेली आहे. फुल्यांचा चेंडू होता. ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार हवा तसा मात्र निश्चितच फलंदाजाला घेता आला नाहीये. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रॉपर त्याचा बॅट आणि चेंडूचा संपर्क त्याला साधता आला नव्हता. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, एक्सप्रेस डिलिव्हरी, वेगवान चेंडू परिपूर्ण बीट करताना फलंदाजाला. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क, तुमचं पदल आली ते फार महत्त्वाचं असतं. थोडंसं अंदाजबंदी केल्यापर्यंत जागून चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न झाला. वेगवान गोलंदाज राकेश याचा सुरेकडे सुंदरसा चेंडू देखील आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता थोडंसं आश्चर्य देखील पाहतोय. देवा टावरे याच्या चेहऱ्यावर पहिल्या ओव्हरमधून थोडासा कोमटला था. आता ते झाले. डिफेन्सिव्ह फटका देखील आपण पाहिला. चेंडूला सुंदर ऑफसाईडचा फटका होता. 2 धाव घेण्याची संधी झाली. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न असफल होते. फलंदाज दीपक याची खरी मात्र संपुष्टात येते. कधी कधी बाद होण्यामागे देखील संघाची एक रणनीती असते. फलंदाज बाद होण्यामागे संघाची फार मोठी रणनीती असते आणि मला वाटतं मैदानामध्ये एक्झिट टेस्ट झालेले आहे. दीपक यांनी स्वतःची आत्महत्या केलेली आहे. संदेश वखारेसाठी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि बघूया संदेश वखारे त्या बलिदानासाठी काय उपयुक्त ठरतोय. नेक्स्ट बॅट्समन बॅटल संदेश वखारे, बेस्ट टेक्निकल बॅट्समन. बघा भिनार संघाला एक ब्रेकिंग न्यूज आहे. आपण जर या सामन्यामध्ये विजय संपादित करता विशू वखारे यांच्याकडे तुम्हाला 200 रुपयाचा रोख पारितोषिकाने पहिला चेंडू पेस करताना जबरदस्त फटका आणलाय. मात्र प्रॉपर चेंडूमध्ये ताकद जोखता आली नव्हती. चेंडू जातो ऑन साईडला. वाडिश डीप मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण देवा टावरेच्या माध्यमात झालं आणि पहिल्या चेंडूवर मात्र संदेश वखारेची खेळी संपुष्टात. विष्णू वखारे यांच्याकडे 200 रुपये 500 कर ना. 200 किती ते इज्जत कर ना करते संघाची. 500 ठेव जा. रामदे जा जिथे जा. तू जा ना, आम्ही ठेवतो जा. कोणता पैसा आहे?
राकेश हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे आउट ऑफ लेग स्टम्पच्या बाहेरचा चेंडू पंच करतील वाईटचा इशारा एक अवांतर धावणे संघ धावसंख्या एकने पुढे सकते 27 24 धावांची गरज आहे फलंदाज या ठिकाणी धावचित बाद आहे नेक्स्ट बॅट्समन वेलकम स्वयंभू पायगाव संघ या ठिकाणी दाखल झाले संघाचा कॅप्टन इन अदर्स टीम वेलकम वेलकम विकासजी मुकदम वेलकम राकेश हा चेंडू देखील थोडासा स्वर आहे वारंवार चुका देखील मैदानामध्ये धाव पडत राकेशच्या माध्यमातून स्वर मारा चुकीची गोलंदाजी हाताळताना राकेश बघा बिनार संघ आपण विजय संपादित करतात विशू वाखारे यांच्याकडे तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे मात्र अडचणी फार वाढलेल्या आहेत कारण बिनार संघ विजयापासून फार दूर आहे आता 23 धावांची गरज आहे आणि 7 चेंडूचा खेळ बाकी आहे क्लिंग बोल्ड दांडी गोल आता बाजार उठेल वाटतं जवळ 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 आता मात्र संघ परतीच्या मार्गाला आणि शेवटचा अंतिम षटक बाकी आहे आणि विजयापासून तब्बल 23 धावा दूर आहे ज्ञानेश्वर जर पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या नसत्या तर कर्ज वाढलं असतं संदेश वखारे पहिल्या ओव्हरमध्ये जर 20 नसते आल्या तर फार मोठं कर्ज तुमच्या डोक्यावर असतं वर्षभर फेडायला लागलं असतं विनोद आता विनोद याला काहीतरी विनोद करावा लागेल या सामन्यामध्ये जर विजय संपादित करायचं असेल तर शेवटचा अंतिम आकर्षक षटक प्रगतीपथावर विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज 7 चेंडूंचा खेळ बाकी विशू वाखारे आपले 500 रुपये घेऊन जा शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावरील संघाची सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज मनोज होतोय बिनार आणि पूर्ण मनोज राईट आर्म ओव्हरचा मारा जागेवरून चेंडू थोडासा पुल करण्याचा प्रयत्न होता प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तर खऱ्या अर्थाने चेंडूला मारण्यासाठी तुमचं फुटबार चेंडूवरची नजर फार गरजेची असते थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न ज्याला आपण ब्लाइंड स्ट्रोक म्हणू शकता अशा पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं पुन्हा एकदा गोलंदाज मनोज राईट आर्म ओव्हरचा मारा या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा स्वीप केला चेंडू जातो मिड विकेटला क्षेत्ररक्षक दक्ष मिळते फक्त आणि फक्त एक धाव दुसऱ्या धावीसाठी फलंदाज बाद नेक्स्ट बॅट्समन थँक्स धन्यवाद संदेशजी वखारे
तुम्ही 500 रुपये मला वाटतं आमच्या कॉमेंट्री पॅनलला या ठिकाणी जाहीर केल्याबद्दल. ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून मारण्याचा अंदाजनोंदी प्रयत्न. डोळे झाकून फक्त तुम्ही चांगलं स्वप्न पाहू शकता. बघा, चेंडू मारायचा असेल तर चेंडू रीड करणं फार गरजेचं आहे. चेंडूची लाईन मिडल ऑफ बॅट घेणं फार गरजेचं असतं. जागेऊन फोर्स करण्याचा प्रयत्न झाला, फुटवर्क्स दिसत नाही आहे, पदल आली ती दिसत नाही आहे. अंदाजनोंदी खेळण्याचा प्रयत्न दिले त्याने. आता मात्र जबरदस्त फटका. वाय, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. काय कमालीचा फटका. खऱ्या अर्थाने या फटक्यांची गरज थोडी अगोदर होईल. वेलकम सन्मान्य संदीपजी मात्रे, या स्पर्धेचे प्रणेते. वेलकम. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. वाईटचा इशारा येतो एकदा. संदेश, पैसे तुमचे परत दिले आम्ही. त्यांचे संदेश वाखारे यांचे 500 रुपये परत दिले. ऑन साईडचा फटका सल्लावरती कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं थांबल होताना क्षेत्ररक्षक आणि ज्या ठिकाणी एक धावे ठिकाणी 2 धावा कन्वर्ट झाल्या. या 2 धाव्याने थोडंसं विजयात पराभवाचं जे अंतर आहे तो कमी करण्याचा प्रयत्न बिनार संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या 2ने पुढं सरकते. 35. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू विजयापासून अजूनही बऱ्याच धावा दूर आहे. आता पराभव मात्र अटळ आहे. काळ्या दगडावरची रेग आहे. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. वारंवार चुका देखील आपण फलंदाजीच्या माध्यमातून पाहिल्या. साजेशी कामगिरी या सामन्यामधून करता आली नाही. मात्र सर्वात महत्त्वाचं आहे की या सामन्यासाठी संदेश वखारे यांची ऑदर्स टीम या ठिकाणी उपस्थित राहिली. काही हरकत नाही आहे. पहिलाच सामना आपण हरलात, काही हरकत नाही. अगेन्स्ट आपण पुन्हा एकदा ट्राय करू. पुढच्या सामन्यामध्ये विजय संपादित करण्याचा प्रयत्न निश्चित आपण करू. ऑल द बेस्ट.